ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तोंडाच्या शस्त्रक्रियेशी संबंधित दंत उपचारांचा समावेश करण्यात आलाय। सुलभ मौखिक आरोग्य सेवेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। तोंडाचा कर्करोग, दातांमध्ये कीड आणि हिरड्यांचे आजार यांसारखी आव्हाने उभी आहेत। वैद्यकीय संस्थांनी विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासोबतच जनजागृती मोहिमांमध्ये पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले। एम ए रंगुणवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्स अँड रिसर्च सेंटरच्या वतीने आझम कॅम्प्स येथे आयोजित 20व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते। यावेळी प्राचार्य डॉक्टर रमनदीप दुगल, उपप्राचार्य डॉक्टर सलिका शेख, उपप्राचार्य डॉक्टर विवेक हेगडे, सचिव प्राध्यापक इरफान शेख तसेच प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, एम ए रंगुणवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर या प्रतिष्ठित संस्थेचा 25 वर्षाचा प्रवास हा केवळ कालावधीचा टप्पा नसून तो दूरदृष्टी, शिस्त आणि सातत्यपूर्ण उत्कृष्टतेचे प्रतीक आहे। डॉक्टर पे इनामदार यांच्या दूरदृष्टी आणि समर्पणामुळे या संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू असून हजारो विद्यार्थी आणि कुटुंबाच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवला आहे। अशा संस्था केवळ पायाभूत सुविधांवर उभ्या राहत नाहीत, तर त्यामागे त्याग, मूल्य आणि सामाजिक बांधिलकी असते। शिक्षण आणि राष्ट्रनिर्मिती क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा समाजाला खरोखरच मोठा लाभ झालाय। या संस्थेने व्हिएन्ना विद्यापीठ, किंग्स कॉलेज लंडन, जे मोरिटा जपान, एंडोस्टार पोलंड आणि MIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यासारख्या नामांकित संस्था आणि विद्यापीठांशी सामंजस्य करार केले आहेत। युनिव्हर्सिटी ऑफ झुरिक, बर्ग, कझाकस्तान, मराठा मंडळ, नाथाजीरावजी हळगेकर इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स अँड रिसर्च सेंटर, बेळगावी, डॉक्टर DY पाटील डेंटल कॉलेज पुणे, इनोपा विद्यापीठ, मंगळुरू, ECO अकॅडमी, कोलकाता अशा संस्थांसोबतच्या सहकार्यामुळे या संस्थेचे शैक्षणिक जाळे अधिक बळकट झाला आहे। ही संस्था सेवा, शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांवर उभी आहे। आजच्या जगात अशा भागीदाऱ्या सुसंगत आणि स्पर्धात्मक राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। यापुढे पदवीसोबत तुमच्यावर एक मोठी जबाबदारी आहे। कौशल्य तुम्हाला यशस्वी बनवेल, नैतिकता तुम्हाला आदर मिळवून देईल आणि करुणा तुम्हाला कायम स्मरणात ठेवेल। संस्थेनेही कुशल दंतवैद्यच नव्हे तर समाजासाठी संवेदनशील आणि सेवाभावी आरोग्य सेवक घडवावे अशा शुभेच्छा मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या। मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी प्रतिनिधित्व स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केलं। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।